ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद आपण काही महिन्यांपूर्वी साजरा केलाय, परंतु राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल लागल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, त्याच मराठी भाषेमध्ये 10वीमध्ये महाराष्ट्रामधील तब्बल 38,437 विद्यार्थी नापास झालेत। महाराष्ट्रामधील मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा कठीण जाते। हे लाजिरवाणं वास्तव या निमित्तानं समोर आलंय। मात्र आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील शाळेमध्ये हे चित्र उलट आहे। येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या शाळेमध्ये 49 पैकी 49 विद्यार्थी मराठी विषयामध्ये पास झालेत। 97 मार्कांचा मराठी विषयाचा टॉपर आहे। मराठी विषयामध्ये 90च्या पुढे 13 विद्यार्थी असून 80 ते 90च्या घरात बहुसंख्य विद्यार्थी आहेत। हे करून दाखवलं आहे येथील मराठी विषय शिक्षिका श्रीमती सुषमा थोरात मॅडम यांनी। मुलांना मराठी विषयाची गोडी लागावी यासाठी विषयामध्ये जो जास्त गुण मिळवेल त्याला भेटवस्तू तसेच वेळप्रसंगी आपल्या पगारामधनं आर्थिक मदत देखील त्यांनी केली आहे। परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण मिळावे यासाठी बोर्डाच्या परीक्षेच्या आधी स्वतःच्या घरी विद्यार्थ्यांना बोलावून मोफत शिकवणी वर्ग त्यांनी दिले आहेत। राज्यामध्ये 38,000 मुलं नापास असताना देखील येथील मराठी भाषेमध्ये मुलांनी उत्तुंग अशी भरारी घेतली आहे, असे यावेळी सांगण्यात आलंय। स्वप्नील जाधव, सी 24 तास, आंबेगाव। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।